नमबुद्धाय जय भीम। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते। त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार, युगपुरुष, युग प्रवर्तक, भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणी सुद्धा त्रिवार वंदन करते। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत धन आणि रूपाचा अहंकार। धन आणि रूपाचा अहंकार ह्या विषयावर बुद्धांचे जीवन दर्शन। धन आणि रूप माणसाला हवं असलेलं सगळं यामध्ये असतं। माणसाला जेही हवं असेल ते फक्त या दोन गोष्टींमध्ये असतं, धन आणि रूप। पण बुद्ध म्हणतात हाच नशा माणसाला पतनाच्या वाटेवर नेत असतो। धन आणि रूप याचा जो नशा असतो हा नशा माणसाला पतनाच्या वाटेवर घेऊन जातो। आजच्या धावपळीच्या जगात आपण विसरतो आहोत। काय विसरतो आहोत? आपल्याकडे जे आहे ते क्षणभंगूर आहे। आपल्याकडे जेही काही आहे ते सगळं नष्ट होणारच आहे, क्षणभंगूर आहे। आज आपण पाहूयात भगवान बुद्धांनी धन आणि रूप याबाबत काय शिकवलं। धन आणि रूप या दोन गोष्टींबद्दल भगवान बुद्धांनी काय काय शिकवलं ते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत। प्रत्येकाला आपापल्या जीवनाची नशा असते। सगळ्यांना धनचा नशा असते, त्यानंतर रूपाचा नशा असते। कुणी सुंदर असेल तर त्याला आपल्या सौंदर्यतेवर खूप गर्व असतो आणि कुणी धनवान असेल तर त्याला असं वाटतं की माझ्याकडे आणखी धन यायला पाहिजे। एखादा गरीब असेल त्याला सुद्धा असं वाटतं की माझ्याकडे खूप सारा पैसा असायला पाहिजे। प्राचीन भारतात एक स्त्री होती, तिचं नाव होतं सुरूपा। ती दिसायला अतिशय सुंदर होती, रूपवान होती। दिसायला अतिशय तिच्या नावाप्रमाणेच ती सुंदर आणि रूपवान होती। लोक तिच्या सौंदर्यावर मोहित व्हायचे। ती इतकी सुंदर होती की सगळे लोक तिच्या सौंदर्यावर मोहित व्हायचे। पण सुरूपा म्हणायची माझ्यासारखं रूप या जगात कोणाचंही नाही। ते सुरूपा जी होती ती म्हणायची की माझ्यासारखं रूप ह्या जगामध्ये कुणाचंही नाही। तिला इतकं आपल्या रूपावर गर्व होतं। तिला असं वाटायचं की मी जितकी सुंदर आहे, माझ्या इतकं सुंदर ह्या संपूर्ण जगामध्ये कुणीही नाही आहे। त्याचप्रमाणे आजच्या ह्या युगामध्ये सुद्धा आजची सुद्धा हीच परिस्थिती आहे की जो अतिशय सौंदर्यवान असतो तो आपल्या ह्या सौंदर्यावर घमंड करतो। पण ही बाहरी सौंदर्यता जी आहे ती बिलकुलही महत्त्वाची नाही आहे। तर महत्त्वाची काय आहे? आपण अंतर्मनातून कसे आहोत हे सर्वात महत्त्वाचे आहे। तुम्ही बाहेरून कितीही सुंदर असाल तरी सुद्धा जर तुम्ही मनातून कुरूप असाल तर तुमच्या त्या सौंदर्यतेला काहीही अर्थ नाही आहे, ते अर्थशून्य आहे। सुरूपाला आपल्या सौंदर्यावरती अतिशय घमंड होता, अतिशय गर्व होता। तिला असं वाटायचं की मी देवताच्या समान आहे, तर ती स्वतःला देवताच्या पंक्तीत तिने मानायला सुरुवात केली होती। तिचा अशा प्रकारे अहंकार वाढतच गेलं। दिवसेंदिवस तिच्या ह्या सौंदर्यतेबद्दलचा अहंकार जो होता तो वाढत गेला। आणि मग एक दिवस ती बुद्धांच्या विहारात आली। आणि एक दिवस काय झालं की ती बुद्धांच्या विहारात आली। बुद्धांच्या विहारात आल्यानंतर बुद्धांना वंदन करून ती एका जागेला जाऊन बसली। बुद्धांनी तिला विचारलं हे रूप किती काळ टिकणार आहे? बुद्धांनी तिला एकच प्रश्न विचारलं की हे जे रूप आहे हे किती काळपर्यंत टिकणार आहे? जसं की आपण सगळ्यांना माहिती आहे हा जो आपला रूप आहे हा दीर्घ काळपर्यंत अजिबातही टिकत नाही। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपण कितीही सौंदर्यवान असो, आपण कितीही सुंदर जरी असू
तरी एक ना एक दिवस आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या शरीरावरती वृद्धत्व येईल आणि त्या वृद्धत्वामुळे आपण कुरूप बनू. म्हणून ह्या सौंदर्यतेवर अजिबातही घमंड करू नये. तर बुद्धांनी तिला विचारलं की तुझं हे सौंदर्य किती काळ टिकणार आहे. ती गप्प बसली. तिच्याजवळ बोलायला शब्दच नव्हते. बुद्ध म्हणाले, जे शरीर वृद्धत्व, रोग, मृत्यू याला अटळ आहे, त्याचं गर्व करणं मूर्खपणाचं नाही का? बुद्ध तिला विचारतात की हे जे शरीर आहे, वृद्धत्व, रोग, मृत्यू याला अटळ आहे आणि ह्या शरीरावर जर आपण गर्व करत असणार तर ही आपली मूर्खपणा नाही आहे का? अशा प्रकारे बुद्ध तिला क्वेश्चन करतात, विचारतात. स्वरूपाच्या डोळ्यासमोरचं जग बदललं. तिला समजू आलं की खरंच हे जे सौंदर्यावर मी घमंड करत आहे, हे एक ना एक दिवस संपणारच आहे. तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तिनं नम्रतेने आपला अहंकार सोडलं. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी तिचं जे अहंकार होतं त्याला नष्ट करून टाकलं आणि तिच्या डोळ्याच्या समोर संपूर्ण जग बदललं. तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तिने नम्रतेने तिच्यामधला जो अहंकार होता तो अहंकार तिने सोडला. तर अशा प्रकारे रूपाचा अहंकार हा होता रूपाच्या अहंकाराचा एक उदाहरण भगवान बुद्धांच्या काळामधलाच, की ही जी स्वरूपा होती ही आपल्या सौंदर्यावर किती घमंड करायची. तर अशा प्रकारे आज सुद्धा असे कितीतरी लोक आहेत की जे आपल्या सौंदर्यावरती घमंड करतात. परंतु एक ना एक दिवस हा जो सौंदर्य आहे हा नष्ट होणार आहे, वृद्धत्व येणार आहे, रोग होणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपला हा जो सौंदर्य आहे हा असाच राहणार नाही आहे. म्हणून आपण सौंदर्यावरती अजिबातही घमंड करू नये आणि साधेपणाचे आपण जीवन जगायला पाहिजे. कुणाला आपल्या चेहऱ्याचा गर्व असते, कुणी म्हणते मी गोरा आहो त्याचा गर्व असते, कुणाला लांब केस आहेत म्हणून त्याचा गर्व असते. आणखी असे भरपूरशा गोष्टी आहेत की लोकांना सौंदर्यावर अतिशय गर्व असते. परंतु सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा आपल्या मनाच्या सौंदर्य किती सुंदर आहे याच्यावर गर्व असणे आवश्यक आहे. पुन्हा एक भगवान बुद्धांच्या काळातील धनाचा गर्व कसा असतो त्यावर एक गोष्ट बघूयात. जेतिक नावाचा एक धनिक बुद्धांच्या काळात राहत होता. जेतिक नावाचा एक अतिशय धनवान व्यक्ती होता. तो बुद्धांच्या काळामध्ये राहत होता. त्याच्याकडे एवढं धन होतं की तो राजालाही सावध बसायला लावायचा. तो एवढा धनवान होता की राजा सुद्धा त्याच्या समोर सावध बसायचा. तो राजाला सुद्धा सावध बसायला लावायचा, म्हणजे राजाला सुद्धा तो आपल्या इशाऱ्यावर नाचवत असायचा. पण गर्वाने त्याच्या हृदयात दारिद्र्य होतं. त्याला धनाचा खूप गर्व होतं, परंतु ह्या गर्वामुळे त्याच्या हृदयामध्ये दारिद्र्य होतं. तो गरिबांना तुच्छ लेखायचा, गरिबांना एकदम तुच्छ लेखायचा, आपल्या दानाचा प्रदर्शन करायचा आणि तो जेही काही दान करायचा त्या दानाचा तो प्रदर्शन करायचा. आजच्या परिस्थितीत सुद्धा खूप धनवान लोक असे आहेत की जे गरिबांना तुच्छ समजतात आणि आपल्या दानाचं प्रदर्शन करतात. एकदा बुद्ध त्याच्या नगरात आले. ज्या नगरामध्ये जेतिक राहत होता त्या नगरामध्ये बुद्ध आले. जेतिकने खूप मोठ्या थाटामाटात भोजनदान दिलं, पण त्याच्या मनामध्ये अहंकार होता. त्याने खूप थाटामाटात भोजनदान तर दिलं, परंतु त्याच्या मनामध्ये अहंकार होता. हा सगळा खर्च मी केलाय, बुद्ध सुद्धा माझं नाव घेतील ह्या गोष्टीचं त्याला खूप अहंकार होता. पण बुद्धांनी आभार मानताना एका वृद्ध स्त्रीचे नाव घेतलं. त्या जेतिकचे नाव न घेता बुद्धांनी जेव्हा आभार मानलं तेव्हा एका वृद्ध स्त्रीचे त्यांनी नाव घेतलं, जिला जेमतेम 2 पैसे होते. त्या म्हातारीजवळ जेमतेम 2 पैसे होते, पण तिने प्रेमाने दान दिलं होतं. त्यामुळे बुद्धांनी त्या वृद्ध म्हातारीचं नाव घेतलं आणि जेतिकचं नाव घेतलं नाही. तर जेतिकला असं वाटलं की ह्या वृद्ध स्त्रीने काहीही केलं नाही
तरी सुद्धा हिचं नाव घेण्यात आलं आणि मी एवढं सगळं काही करून सुद्धा माझं नाव घेतलं गेलं नाही. त्यामुळे तो खूप कोलमडला, त्यामुळे तो खूप कासावीस झाला. त्याला असं वाटू लागला की मी एवढं सगळं करून सुद्धा माझं नाव का बरं घेतलं नाही. बुद्ध म्हणाले, दान महत्वाचं नाही, दानामागचं मन महत्वाचं आहे. तुम्ही कितीही जरी दान देत असाल परंतु तुम्ही मनापासून नसेल देत तर त्या दानाचा अर्थच नाही. आणि जरी तुम्ही 2 पैशाचे दान देत असाल परंतु तुम्ही जो मनापासून देत आहात म्हणून ते अत्यंत महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे जेतिकला वाटलं की मी एवढं सगळं केलं तरी सुद्धा बुद्धांनी माझं कौतुक केलं नाही, माझं नाव सुद्धा घेतलं नाही. हीच परिस्थिती आज सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. पुष्कळशा जागी विहारांमध्ये वगैरे असंच होतं. खूप लोकांना असं वाटतं की आम्ही जास्ती दान दिलं तर आमचं नाव झालं पाहिजे. एखादा बॅनर जर आपण छापत आहोत तर त्या बॅनरवरती आमचा फोटो आला पाहिजे, सगळ्यांसमोर आमचं नाव घेतलं पाहिजे. तर हा जो लोक दान देतात हा अहंकाराने दान देतात. त्यांना वाटतं की आमचं नाव झालं पाहिजे त्याच्यासाठी ते देतात, मनापासून दान देत नाही. आजची सुद्धा हीच परिस्थिती आहे. आजही ह्याच गोष्टीसाठी खूप जागी भांडणं होतात की मी एवढं दान दिलं, माझं नाव घेतलं नाही किंवा माझा बॅनरवरती माझा फोटो लावला नाही, माझं नाव लिहिलं नाही. एखादा परित्राण पाठ असेल तिथे कुणी जास्ती दान दिलं असेल तिथे सुद्धा लोक हेच म्हणतात की माझं इथे का बरं नाव घेतलं नाही. ह्या गोष्टींसाठी सुद्धा विहारांमध्ये मनमुटाव होत असते. म्हणून दान आपण किती देत आहोत, काय देत आहोत त्याला अर्थ नाही आहे, तर आपण दान मनापासून देत आहोत का हे महत्वाचं आहे. तर आता आपण बघितली धनाचा अहंकार आणि रूपाचा अहंकार. रूपाच्या अहंकारामध्ये आपण गोष्ट बघितली सुरूपा नावाच्या स्त्रीची आणि धनाच्या अहंकारामध्ये आपण गोष्ट बघितली जेतिक नावाच्या व्यक्तीची. अहंकार का धोकादायक आहे आता आपण बघूयात. बुद्ध म्हणतात धन, रूप, विद्या, सत्ता यांचा वापर तुमचे जीवन सुंदर बनवण्यासाठी करा. धन, रूप, विद्या आणि सत्ता ह्या 4 गोष्टींचा वापर तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठी करा. पण याचा अहंकार जर तुम्ही बाळगाल तर ह्याच गोष्टी तुम्हाला नस्तनाबूत करतील. म्हणून यांचा अहंकार अजिबातही बाळगू नये. ह्या सगळ्यांचा उपयोग आपण आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी करूया, परंतु अजिबातही यांचा अहंकार बाळगायचं नाही. अहंकार म्हणजे काय? अहंकार म्हणजे काय असते? तर कुणाला अहंकार असते मी मोठा आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, त्यामुळे तो लहान लोकांना, गरीब लोकांना तुच्छ समजतो. कुणाला असते माझं रूप खूप सुंदर आहे आणि सुंदर असल्यामुळे बाकीच्यांना, जे नॉर्मल साधारण लोक असतील त्यांना तो तुच्छ समजतो. कुणाला अहंकार असतो माझं घर खूप मोठं आहे, घर खूप मोठं आहे म्हणून एखादा गरीब व्यक्ती, झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीला तो व्यक्ती तुच्छ समजतो. एखाद्याला खूप अहंकार असतो की माझ्याकडे भरपूर पैसा आहे, पैशाचा अहंकार असतो. पण एक दिवस हे सगळं संपेल. तर अशा प्रकारे लोकांना वाटतं की मी खूप मोठा आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे खूप मोठा घर आहे, मी खूप सुंदर आहे. ह्या सगळ्या गोष्टींचे लोक अहंकार बाळगतात. पण एक दिवस हे सगळं संपेल. एक दिवस हे सगळं काही संपून जाईल, रूप गळून जाईल. रूप किती दिवस चालणार आहे? लाईफ टाइम तर कधीच चालणार नाही. रूप गळून जाईल, पैसा हातातून जाईल, पैसा सुद्धा संपून जाईल किंवा हातातून जाईल. शरीर सुद्धा आपलं थकेल. आपण वृद्धत्व तर सगळ्यांनाच येणार आहे, शरीर सुद्धा आपलं थकेल. मग उरेल ते काय? हे सगळं तर संपून जाणार आहे. तर काय उरणार? उरणार आहे तुमचं वर्तन, तुमचं मन आणि तुमच्या कृतीचे परिणाम. तुमची वागणूक, तुमचं मन कसं आहे आणि तुम्ही जे कार्य केले तुमच्या जीवनामध्ये त्या कार्याचे परिणाम उरणार आहेत. जर तुम्ही अकुशल कर्म केलेत, पाप कर्म केलेत तर तुम्हाला त्याचा परिणाम तसाच भोगावा लागेल. आणि जर तुमच्याजवळ हे सगळं नसून सुद्धा तुम्ही कुशल कर्म केलेत
तर तुम्हाला त्याचा परिणाम पुण्याच्या रूपामध्ये मिळणार आहे। तर हे सगळं तर नष्ट होऊन जाते, शरीर, रूप, धन हे सगळं नष्ट होऊन जाते। ह्या सगळ्यांचा अहंकार न करता आपली वागणूक, आपलं मन आणि आपले कर्म आपण सुधरवायला पाहिजेत, कारण हेच आपल्या सोबत येते, हीच आपली खरी संपत्ती आहे। आपल्याजवळ जरी बंगला असेल तरी सुद्धा आपण मेल्यानंतर तो आपल्यासोबत कुणीही पाठवत नाही। आपल्याजवळ कितीही धन असेल, सोनं असेल, 4-4, 5-5 प्लॉट्स घेऊन ठेवले असतील, आपण घरी महाराजा सोफा असेल आणि सगळ्या सुखसुविधेचे जरी सामान असेल, खूप सोनं आपण जरी जमवून ठेवलं असेल, तरी सुद्धा मेल्यानंतर आपल्यासोबत काहीही येत नाही। तर काय येते? आपले वर्तन, आपलं मन आणि आपण जे कर्म केले त्या कर्माचे परिणाम आपल्यासोबत येते। म्हणून कुठल्याही गोष्टीचं धन आणि रूपाचा अहंकार करू नये। आजच्या ह्या काळामध्ये अहंकारावर लोकांचे काय दृष्टिकोन आहेत? तर आज इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब आणि असे कितीतरी सोशल मीडिया ॲप आहे। ते काय दाखवतात आपल्याला? ते दाखवतात सौंदर्य, पैसे, महागड्या गाड्या, लक्झरी लाईफस्टाईल। ह्या सगळ्या सोशल मीडियाद्वारे आपल्याला हे सगळं बघायला मिळतं। सोशल मीडियाद्वारे आपण हे सगळं तर बघतो, हे वाईट नाही आहे, हे बघणे वाईट नाही आहे, पण ह्याचं व्यसन तर वाईट आहे ना, आणि ह्याचा अहंकार सुद्धा वाईट आहे। बुद्ध म्हणतात, तुमच्याकडे किती आहे याचा गर्व करू नका। बुद्ध असे सांगतात की तुमच्याकडे कितीही असेल याचा गर्व करू नका, कारण त्या गोष्टी क्षणभंगूर आहेत, हे सगळं नष्ट होणार आहे। म्हणून अजिबातही गर्व करू नका की माझ्याजवळ एवढा पैसा आहे, म्हणून जे गरीब लोक आहेत त्यांना अजिबातही आपण तुच्छ समजू नये। आज लोकांजवळ सगळ्या सुखसुविधा आहेत, मोठमोठे बंगले आहेत, गाड्या आहेत, सोनं आहे, सगळं काही आहे, परंतु त्यांना मानसिक शांतता नाही आहे, मानसिक तणावात आहेत, असेही भरपूर लोक आहेत। कारण त्यांनी स्वतःची ओळख धन आणि रूप यांच्याशी जोडलेली आहे। तर हे लोक का बरं तणावामध्ये आहेत? कारण त्यांनी आपली जी ओळख आहे ती धन आणि रूप यांच्याशी जोडलेली आहे। पण खरं समाधान स्व ओळखण्यात आहे। खरं समाधान एवढं सगळं बंगला, प्रॉपर्टी, गाड्या हे सगळं जमवण्यात नाही, तर खरं समाधान कशामध्ये आहे? स्वतःला ओळखण्यात आहे, विनयात आहे आणि साधेपणात आहे। खरं समाधान स्वतःला ओळखण्यात, विनय पाळण्यात आणि साधेपणामध्ये आहे। स्वतःला आपण कसे ओळखू? तर ज्या दिवशीपासून आपण आनापानसती आणि विपश्यनाचा अभ्यास करू, त्या दिवशीपासून आपण स्वतःला ओळखायला सुरुवात करू। बुद्ध म्हणतात, अहंकार हा अज्ञानाचा लक्षण आहे। अहंकार हा जो आहे हा अज्ञानाचा लक्षण आहे। जो विनयाने वागतो तोच खरा ज्ञानी आहे। ज्याच्यामध्ये अहंकार आहे तो अज्ञानी आहे, आणि जो नियमाने वागतो, विनयाने वागतो तोच खरा ज्ञानी आहे, असे बुद्ध म्हणतात। तर आजपासून आपण सगळे स्वतःचं आपलं आत्मपरीक्षण करायला सुरुवात करूया आणि बघूया की आपल्यामध्ये कोणत्या गोष्टीचा अहंकार आहे। तर आपण काय बघूया? सर्वात आधी, मी गर्वाने वागतो का? मी इतरांना कमी लेखतो का? माझं सौंदर्य, पैसा किंवा बुद्धिमत्ता मी दाखवतो का? हा सगळ्या गोष्टीचे आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे। आणि जर उत्तर हो असेल तर थांबा आणि विचार करा। साधं जीवन, उच्च विचार हाच खरा आनंद आहे। आपण आपलं जीवन साध्या पद्धतीने जगा आणि उच्च विचार करा, हाच खरा समाधान आहे। धन आणि रूप तुमचे असू शकतं, धन आणि रूप तुमचे असू शकतं, पण जर अहंकार तुमचे झालं तर ते दोन्ही तुमचे राहणार नाही। बुद्ध म्हणाले, जगात सगळ्यात मोठं वैभव म्हणजे नम्रता, करुणा आणि समजूत आहे। बुद्ध असे सांगतात की ह्या संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठे वैभव म्हणजे नम्रता, करुणा आणि समजूत आहे।
आपण सगळे हे शिकण्याचा प्रयत्न करूया आणि अशा प्रकारे जर आपल्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा अहंकार असेल तर त्याचं स्वपरीक्षण करूया आणि जर उत्तर हो असेल तर स्वतःमध्ये बदल घडवूया. तर साधू साधू साधू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त शेअर, त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. नमो बुद्धाय. जय भीम.